मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीत सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी 5व्या दिवशी सुरमई गाण्यांची धम्माल मस्ती रसिकांनी अनुभवली. मंगलमय वातावरणात श्री अंबेमाच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रीघ लागली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, भाऊ प्रकाश शिंदे हे देखील उपस्थित होते. येत्या 18 एप्रिलपर्यंत हा उत्सव सुरू असल्याची माहिती येथील संयोजक प्रकाश कोटवानी यांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरीतील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या देखाव्यात भव्य चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतोय. 9 दिवस वेद आणि मंत्रांच्या घोषात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू असून विविधतेनं नटलेल्या तसंच मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. शनिवारी 5व्या दिवशी पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष धम्माल मस्ती गाण्यांची हा संगीत नजराणाचा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला. यावेळी गायक शिरीष कांबळे, पल्लवी दाभोळकर, अंशिका सोंडकर आदी कलाकारांनी आपल्या बहारदार आवाजानं रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. जय देवा श्री गणेशा या गीतानं झालेल्या कार्यक्रमाचा समारोप आता वाजले की 12 झिंग झिंगाट या गाण्यांनी झाला. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी मराठी, हिंदी तसंच गुजराती भाषेतील सुमधुर गीतांवर फेर धरून गात नाचत आनंद लुटला. दरम्यान देवीची आकर्षक नयनरम्य विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. भक्तगण नवस करण्याकरिता तसंच नवस फेडायलाही या ठिकाणी येतात. दररोज या ठिकाणी अल्पोपहारासह दुपारी आणि रात्री महाभंडाऱ्याची सुविधा देखील आयोजकांच्या वतीनं करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचं की रडायचं हेच समजत नाही. पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत असा टोला शिवसेना कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना लगावलाय. संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले. त्यावर श्रीकांत शिंदेंनी बोलताना हा टोला लगावलाय. संजय राऊत यांनी काय पत्र पाठवलं ते आपण वाचलं नाही, मात्र आपल्या फाउंडेशनची इत्यंभूत माहिती त्यांनी ठेवली आहे. राऊत यांना शिव्याशापशिवाय दुसरं सुचतच नाही अशी टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र दिलं, त्यांचा विश्वास पंतप्रधान यांच्यावर वाढला आहे हे यावरून दिसून येत आहे असंही त्यांनी सांगितलं. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जे जेलमध्ये जाऊन आले तेच पत्र लिहित आहेत. तसंच खिचडी घोटाळा आरोपी कुटुंबियांच्या खात्यात पैसे आले असंही शिंदे यांनी सांगितलं. तुम्ही आजपर्यंत कोणाला मदत केली आहे का असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. तसंच पत्र के घर में रहने वाले दूसरे को पत्र लिखा नहीं करते असा टोलाही शिंदे यांनी राऊत यांना लगावलाय. राऊत यांनी पंतप्रधान यांना पाठवलेल्या पत्रामधील तपशील मोहम आहे असं सांगत आज कोणतीच गोष्ट माहितीच्या अधिकारामध्ये लपत नाही असंही त्यांनी सांगितलं. काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडले अशी टीका देखील शिंदे यांनी केली. त्यांच्यासाठी चांगला डॉक्टर पहा, त्याची देखील वैद्यकीय कक्ष घ्यायला तयार आहे. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च वैद्यकीय कक्ष करेल असंही शिंदे यांनी सांगितलं. बोला सर. आणि काही लोकांचं जे आहे मानसिक संतुलन जे आहे हे पूर्णपणे बिघडलेलं आहे. मला त्यांना पण सजेशन आहे की तुम्ही चांगला डॉक्टर बघा, चांगलं हॉस्पिटल बघा, त्याचा पूर्ण खर्च तो देखील जे आहे हे वैद्यकीय मदत कक्ष जे आहे हे या ठिकाणी घ्यायला तयार आहे. पण आपण आपली मानसिक संतुलन जे आहे हे त्या ठिकाणी ढासळू देऊ नका, त्याची ट्रीटमेंट करा चांगल्या प्रकारे, तर त्याचा सर्वच्या सर्व खर्च जो आहे तो त्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष जो आहे तो त्या ठिकाणी करेल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदानातील चैत्र नवरात्र उत्सव भक्ती आणि कला महोत्सवाच्या 6व्या दिवशी मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किरण वेहेले प्रस्तुत कलर्स ऑफ बॉलिवूड या कार्यक्रमाचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तसंच या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी विविध गाण्यावर नाचण्याचा आनंद लुटला. संदेश आते हे मेरा रंग दे बसंती अशा देशभक्तीपर गीतांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसंच शत्रूशी 2 हात करत शहीद झालेल्या भारतीय जवानांना ठाणे पूर्वेतील श्री अंबेमातेच्या दरबारात सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीतील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात 9 दिवस वेदमंत्रांच्या घोषात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे. तसंच विविधतेने नटलेल्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. रविवारी या उत्सवाच्या 6व्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम, श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांच्या गाण्यांचा जलवा युवा रॉकस्टार गायकांनी सादर केला. यावेळी देवीच्या दरबारात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, नरेश मस्के, राम रेपाळे, जयप्रकाश कोटवाणी आदींसह शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या 18 एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या महोत्सवात आज रासदांडियाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती नवरात्र उत्सवाच्या संयोजकांनी दिली. रविवारी रॉकस्टार हिट्स ऑफ सोनू निगम, श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग आदी प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या संगीत नजराण्याचा रसिकांनी आस्वाद घेतला. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी हिंदी, मराठी भाषेतील सुमधुर गीतांवर फेर धरून आनंद लुटला. कार्यक्रमाच्या समारोपाला देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसंच शत्रूशी 2 हात करत शहीद झालेल्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रॉकस्टार गायकांनी संदेश आते हे, घर कब आओगे, मेरा रंग दे बसंती यांसारख्या देशभक्तीपर गीतं सादर केली. चैत्र नवरात्र उत्सवातील या कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती.